इकडे नाशिक, ठाणे, संभाजीनगर आणि पालघरसह इतर 1-2 जागांवरती शिवसेना ठाम आहे असं आमदार शिरसाट यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। यामध्ये थोडे बहुत कुरबुरी असतात, काही ठिकाणी कार्यकर्ते थोडंसं स्लो जायच्या भानगडीत असतात। म्हणून शिंदे साहेबांनी सांगितलं की आमची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल, त्या बैठकीमध्ये हे सर्व तुमच्या ज्या काही सूचना आहेत किंवा तुम्ही केलेली तक्रार आहेत यावर सविस्तर चर्चा होईल आणि यापुढे कोणीही एकमेकाच्या विरोधात बोलणार नाही याची काळजी घेतली जाईल। परंतु शिवसेनेचे 1-2 मतदारसंघामध्ये तडजोड झालेली आहे हे निश्चित आहे, परंतु त्या बदल्यामध्ये सुद्धा इतर मतदारसंघामधले आपले उमेदवार कसे निवडून येईल यावर सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे। आम्ही ज्या जागा ज्याबद्दलचे आग्रह आहोत त्यात नाशिक आहे, प्रामुख्याने संभाजीनगर आहे, ठाणे आहे, पालघर आहे आणि आणखीन 1-2 जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग, ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत। यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत निघेल। निश्चित शिंदे साहेबांनी सांगितलंय की ज्यांना आपण तिकीट दिलेले नाही त्यांच्याशी सुद्धा त्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चा सुद्धा झालेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केले जाईल। त्याचप्रमाणे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये सर्व आमदार यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे। त्यानंतर जिल्हाप्रमुखाची त्याच दिवशी जिल्हाप्रमुखाची सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला असेल जे सेकंडवर होते, जे पडलेत, पराभूत झालेत, त्यांनाही बोलून त्यांच्याशी सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।